विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन या एका महत्वाच्या विषयाबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा प्रशासनानं आपल्याशी संवाद साधण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या विषयाची छोटीशी प्रस्तावना करण्यासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने मॅडम यांना विनंती करतो. माननीय भारत निवडणूक आयोगामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज ठाणे जिल्ह्याकरिता पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रेस मीडिया या सर्वांचं मी जिल्हा निवडणूक अधिकारी सरांच्या वतीने स्वागत करते. याची प्रास्ताविक करत असताना काही बाबींची आपल्याला डिटेल माहिती देणं अपेक्षित आहे. त्याच्या अनुषंगानं एक छोटीशी पीपीटी मी तयार केलेली आहे. त्याची मी सुरुवातीला आपल्याला माहिती देते. त्यानंतर माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी सर आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याच्यानंतर आपल्या काही शंका असतील त्याबाबत आपण त्याच्या संदर्भात चर्चा करायची आहे. नेक्स्ट सगळ्यात प्रथम सांगेन की आपली निवडणुकीची जी रचना आहे, आता याचा जे कार्यक्रम होणार आहे त्यासाठी जे अधिकारी जबाबदार आहेत त्यामध्ये पहिले आपले जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ सरांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर भारत निवडणूक आयोगाकडून आपले 6 महानगरपालिका आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये. या 6 महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून भारत निवडणूक आयोगाने त्यांना अधिसूचित केलेलं आहे. त्यांची माहिती आहे विठ्ठल राखे म्हणून अतिरिक्त आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे. ते विधानसभा मतदारसंघ 136 आणि 137 या 2 मतदारसंघासाठी ते अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार आहेत. योगेश गोडसे अतिरिक्त आयुक्त कल्याण डोंबिवली यांच्याकडे 138, 142, 143 आणि 144 हे 4 मतदारसंघाचं सरकार पाहणार आहे. डॉक्टर धीरज चव्हाण अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांच्याकडे 141 उल्हासनगर मतदारसंघ आहे. श्री संभाजी पानपट्टे अतिरिक्त आयुक्त मीरा भाईंदर महानगरपालिका यांच्याकडे 145 आणि 146 हे 2 मतदारसंघाचं काम ते करणार आहेत. श्री सुनील पवार अतिरिक्त आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडे 150 ऐरोली आणि 151 बेलापूर ह्या 2 मतदारसंघाचं ते काम करणार आहेत. आणि प्रशांत रोडे सर अतिरिक्त आयुक्त ठाणे महानगरपालिका हे 147, 148 आणि 149 आणि 144 चा काही भाग त्यांच्याकडे आहे. 4 मतदारसंघाचं काम सर बघणार आहे. नेक्स्ट त्याचप्रमाणे एसआयच्या कामासाठी जिल्हा स्तरावर जी टीम कार्यरत आहे त्यामध्ये डेप्युटी आहेत मनोज सालोक आपले मीडिया सेंटरचे नोडल अधिकारी आहेत. त्यानंतर मिलन दळवी म्हणून नोडल अधिकारी हेल्पडेस्क आपण सुरू केलेला आहे. तर त्या हेल्पडेस्कचे नोडल अधिकारी म्हणून मिलन दळवी मॅडम काम करणार आहेत. त्यांचे नंबर आपण तुम्हाला शेअर केलेले आहेत. नेक्स्ट हे सगळ्यात महत्वाचं आहे. माझी सगळ्या मीडियाच्या प्रतिनिधींना विनंती राहील की हा डाटा खूप आपल्यासाठी महत्वाचा आहे. म्हणजे जरी जिल्हा स्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी पूर्ण प्रक्रियेला जबाबदार असले तरी प्रत्यक्षात जे काम होत आहे ते प्रत्येक मतदारसंघामध्ये होत आहे आणि त्यासाठी त्या मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी हे आपल्याला माहिती असणं आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. यासाठी आपण इथं माहिती दिलेली आहे. 134 भिवंडीचे ERO आहे त्याला आपण मतदार नोंदणी अधिकारी म्हणून श्रीकांत गायकवाड त्यांचा नंबर आपण या ठिकाणी दिलेला आहे. ते EGS डेप्युटी कलेक्टर आहेत. 135 शहापूरला राहुल मुलगे म्हणून डेप्युटी कलेक्टर आहेत. 136 भिवंडी पश्चिमला बाबासाहेब टेळे म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यरत आहेत. 137 भिवंडी पूर्वला अमित सानप म्हणून उपजिल्हाधिकारी कार्यरत आहेत. 138 कल्याण पश्चिमला वरुण सहारे हे उपजिल्हाधिकारी कार्यरत आहेत. 139 मुरबाड मतदारसंघासाठी श्रीमती अंजली कानडे पवार ह्या डेप्युटी कलेक्टर मॅडम काम बघत आहेत. 140 अंबरनाथसाठी महादेव किरवले हे डेप्युटी कलेक्टर आहेत. 141 साठी विजयानंद शर्मा हे उपजिल्हाधिकारी म्हणून काम बघणार आहेत. 142 कल्याण पूर्वला श्रीमती रुपाली भाटके त्या उपजिल्हाधिकारी आहेत. त्या ERO म्हणून काम बघणार आहेत. 143 डोंबिवली मतदारसंघासाठी श्री ज्ञानोबा बाणापुरे हे उपजिल्हाधिकारी आहेत. ते त्या मतदारसंघाचे ERO म्हणून काम बघणार आहेत.
144 कल्याण ग्रामीणकडे सर्जेराव म्हस्के पाटील सध्या कार्यक्रम बघत आहेत. 145 मीरा भाईंदर श्री नितीन चव्हाण हे उपजिल्हाधिकारी आहेत, ते ईआरओ म्हणून काम बघणार आहेत. 146 ओळा माजिवडा या मतदारसंघासाठी श्री राजेंद्र चव्हाण हे उपजिल्हाधिकारी आहेत, ते ईआरओ म्हणून काम बघणार आहेत. 147 रोपे पाच पातळीला सर्जेराव म्हस्के पाटील हे रेग्युलर तिथले मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम बघत आहेत. 148 ठाणे मतदारसंघासाठी श्रीमती उर्मिला पाटील एसडीओ ठाणे या मतदार नोंदणी अधिकारी आहेत. 149 मुंब्रा कळवा या मतदारसंघासाठी श्रीमती सुरेखा चव्हाण त्या ऍडिशनल कलेक्टर आहेत, त्या ईआरओ म्हणून काम बघत आहेत. 150 ऐरोली मतदारसंघासाठी श्रीमती प्रीती पाटील या उपजिल्हाधिकारी आहेत, त्या ईआरओ म्हणून काम बघत आहेत. आणि 151 बेलापूर मतदारसंघासाठी श्रीमती अश्विनी पाटील या उपजिल्हाधिकारी आहेत, त्या ईआरओ म्हणून काम बघत आहेत. आता या ईआरओच्या व्यतिरिक्त काही सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी भारत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेले आहेत प्रत्येक मतदारसंघाला. त्याची आकडेवारी मी या ठिकाणी दिलेली आहे. साधारणतः प्रत्येक मतदारसंघामध्ये 16 ते 35 दरम्यान ते ईआरओ असणार आहेत. हे मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना पूर्ण कालावधीमध्ये सहाय्य करणार आहे. नेक्स्ट आपल्या सगळ्यांना माहितीसाठी सांगते, 17/6 तारखेला आपला मतदार यादी फ्रीज केलेली आहे. त्या तारखेला आपल्या जिल्ह्यातले 74,50,515 एवढे मतदार आहेत आणि एवढ्या मतदाराची आपल्याला या पूर्ण महिन्याभरामध्ये पडताळणी करायची आहे बीएलओ कडून. त्यामध्ये सगळ्यात जास्त मतदार 146 ओळा माजिवडामध्ये आहेत, 5,67,972 आणि सगळ्यात कमी मतदार असलेला आपला मतदारसंघ आहे 141 उल्हासनगर. त्याचे मतदार आहेत 2,93,947. या ठिकाणी तुम्हाला आपण विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची संख्या दिलेली आहे, त्याचं अवलोकन करावं. नेक्स्ट आज रोजी जिल्ह्यामध्ये 6,894 मतदान केंद्र कार्यरत आहेत. त्या 6,894 मतदान केंद्रांच्या मतदार यादीचा आपण एसआयआर मध्ये पडताळणी करणार आहोत. सर्वाधिक मतदान केंद्र असलेला आपला मतदारसंघ आहे 139 मुरबाड, त्याचे 518 यादी भाग आहेत. आणि सर्वात कमी मतदान केंद्र असलेला मतदारसंघ आहे 141 उल्हासनगर, त्याचे 260 यादी भाग आहेत. हे आपण विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्रांची आकडेवारी दिलेली आहे. हा सगळ्यात महत्वाचा डाटा आहे. आता हे एसआयआर मॅपिंग ते झालेलं आहे. आता आपण ज्यावेळेस कार्यक्रम क्लिअर झाला त्यावेळेस पण आपण एक पत्रकार परिषद घेऊ शकतो. मॅपिंग म्हणजे काय ते बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझी सगळ्यांना विनंती राहील, आपण जर आजची आकडेवारी बघितली तर आपल्या जवळपास 58% मतदार मॅपिंग झालेले आहे. त्यामुळं आपल्या मार्फत सगळ्या मतदारांना आवाहन करावं की आता 29 जुलै पर्यंत सुद्धा ते मॅपिंग करू शकणार आहेत. तर त्यांचे बीएलओ जे आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून किंवा बीएलओला हाऊस उद्यापासून जाणार आहे तर जास्तीत जास्त मतदारांनी मॅपिंग केलं तर त्यांना हिअरिंग घेण्याची काही आवश्यकता असणार नाही. त्यामुळे कृपया एक आपल्या मार्फत सगळ्या मतदारांना आवाहन करावं. नेक्स्ट हा आपला मतदार यादीचा जे एसआयआरचा कार्यक्रम आहे त्याचं शेड्यूल दिलेलं आहे. आपली अर्हता दिनांक आहे 1 ऑक्टोबर 2026. त्या तारखेला 18 वर्ष पूर्ण झालेले आपले नाव नोंदणी करू शकतील. तयारी आणि प्रशिक्षण आपलं झालेलं आहे. म्हणजे आता सगळ्याच मतदारसंघामधल्या बीएलओचं प्रशिक्षण आपल्या ईआरओने घेतलेलं आहे. आपली जी इनोव्हेशन फॉर्म जे आहेत ते आपण प्रिंट करून त्या ईआरओच्या ताब्यात दिलेला आहे. ईआरओ कडून ते ऑलरेडी सगळ्या बीएलओ पर्यंत इनोव्हेशन फॉर्म पोहोचलेले आहेत आणि उद्यापासून ते हाऊस टू हाऊस फिरायला आपली यंत्रणा तयार आहे. आता हाऊस टू हाऊसचा जो कालावधी आहे तो 30 जून पासून ते 29 जुलै म्हणजे जवळपास एका महिन्याचा कालावधी आहे. मतदान केंद्राचं सुसूत्रीकरण करायचं आहे ते 29 जुलै पर्यंत, म्हणजे 1200 पेक्षा जास्त जिथं मतदार आहेत तर त्या मतदान केंद्राचं आपल्याला सुसूत्रीकरण करायचं आहे. प्रारूप मतदार यादी आपली 5 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी जवळपास एका महिन्याचा आहे, 5/8 ते 4/9 पर्यंत आहे. दावे व हरकती ईआरओ निकाली काढतील 5 ऑगस्ट पासून ते 3/10 पर्यंत आणि आपली अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल 7 ऑक्टोबर 2026 ला. नेक्स्ट आता हे सगळ्यांनी जरा समजून घ्यावं, म्हणजे आपली जर कन्सेप्ट क्लिअर झाली की आपले एका महिन्याभरामध्ये काय काय काम बीएलओ करणार आहे तर आपल्या मार्फतही ते नागरिकांना आपण पोहोच करा. आपल्याला जो इन्युमरेशन फॉर्म जे बीएलओ देणार आहे ते 2 प्रतीमध्ये बीएलओ हाऊस टू हाऊस फिरताना प्रत्येक मतदाराला 2 फॉर्म देणार आहेत.
त्या फॉर्मचा तपशील असा असणार आहे. त्याच्यामध्ये भाग 1 मध्ये तो फॉर्म मी थोड्या वेळाने दाखवतो. फॉर्म येणार आहे. भाग 1 मध्ये मतदाराचा सध्याच्या मतदार यादीचा तपशील नमूद असणार आहे. भाग 2 मध्ये 2 स्तंभ आहेत. त्यामध्ये पहिला जो स्तंभ आहे त्याच्यामध्ये सेल्फ मॅपिंग केलेल्या मतदाराचा तपशील भरायचा आहे. एक रोहित फॉर्म जरा दाखव. आता ह्यामध्ये जो वरचा भाग जो बघितला भाग 1 तर तो सध्याचा मतदाराचा तपशील आहे आताच्या मतदार यादीचा. खाली 2 पाच त्यांनी दिलेले आहेत. स्तंभ 1 दिलाय आणि स्तंभ 2 दिलाय. स्तंभ 1 मध्ये आपण बघितलं तर सेल्फ मॅपिंग असं म्हटलेलं आहे. तर तिथं कुठल्या मतदाराची नोंदणी होईल तर समजा माझं नाव 2002 च्या मतदार यादीमध्ये आहे तर मी माझ्या नावाचं मॅपिंग केलेलं आहे ते सेल्फ मॅपिंग झालंय. म्हणजे माझा तपशील सेल्फ मॅपिंगच्या स्तंभामध्ये येईल. समजा माझं नाव 2002 मध्ये नसतं तर मी माझ्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे माझं मॅपिंग झालं असेल त्याला आपण प्रोजेनी मॅपिंग म्हणतो. तसं जर मॅपिंग झालं असेल तर माझ्या नातेवाईकांचा आईचा किंवा वडिलांचा तपशील दुसऱ्या स्तंभामध्ये मेन्शन करायचा आहे. म्हणजे 2च पॉसिबिलिटी आहेत. एक सेल्फ मॅपिंग असेल तर पहिल्या स्तंभामध्ये त्यांनी माहिती भरायची आहे आणि स्तंभ 2 म्हणजे प्रोजेनी मॅपिंग जर केलं असेल तर ज्या नातेवाईकांच्या नावाची मॅपिंग केलेलं आहे त्या नातेवाईकाचा तपशील त्यांनी स्तंभ 2 मध्ये भरायचा आहे. आता बीएलओ काय करणार आहे तर बीएलओ आता त्याच्याकडे आम्ही इनोव्हेशन फॉर्म दिलेले आहे. तिथं बीएलओ कॉन्फिडंट आहे की मी जे मॅपिंग केलेलं आहे ते बरोबरच आहे तर तो ही माहिती घरी बसून पण करू शकतो त्याच्यातली. आणि ज्यावेळेस तो हाऊस टू हाऊस जाईल त्यावेळेस तो मतदाराला ती माहिती दाखवेल आणि मतदार ती पडताळणी करून घेणार की माझं मॅपिंग झालेलं हे बरोबर आहे. ते बरोबर असेल तर तो फॉर्म देईल आणि त्याची सही पण बीएलओ त्याला पोस्ट म्हणून त्याची सही देणार आहे. तुझ्या लक्षात आला? हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे आता आपली पूर्ण जी पुढच्या 1 महिन्याची एक्सरसाइज आहे तर आपलं तसं पाहायला गेलं तर 3 टप्प्यामध्ये आपण आता हे तयार करतोय. पहिला जो आहे की आता एन्युमरेशन फॉर्म देणे आणि ते घेणे. तर त्यासाठी एकदम इंटेन्सिव्ह याच्यामध्ये करतो आपण. डेली ते मतदारांपर्यंत पोहोचणे ते भरून घेणे आणि हा 1 महिन्याचा कालावधी आहे. उद्यापासून चालू होईल ते 29 जुलैपर्यंत तो राहील. 5/8ला आपला ड्राफ्ट पब्लिश होईल. तिथून 1 महिन्याचा जो कालावधी आहे तो दावे हरकती दाखल करण्याचा आणि तो दाखल केल्यानंतर इमिडिएटली हिअरिंग्ज ज्या आहेत त्या ईआरओ आणि एईआरओ यांच्याकडे चालू होतील आणि त्याच्यानंतर परत 1 महिना दिलेला आहे की तो दावे हरकती निकाली काढण्याकरता. अशा पद्धतीने 7 ऑक्टोबर पर्यंत आपण ही एक्सरसाइज करणार आहोत. आजची मुख्य पत्रकार परिषद जी आहे ती आपली एन्युमरेशन फॉर्म हा देणे आणि तो भरून घेणे यावरतीच आपण आज जास्त चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतरचा जो क्लेम्स ऑब्जेक्शनचा आहे दावे हरकती घेणे निकाली काढणे तर त्याच्या बाबतीमध्ये परत एकदा आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊ 1 महिन्यानंतर. परंतु मुख्यत्वे आज जे आहे की हा एन्युमरेशन फॉर्मच्या बाबतीमध्येच आज आपण मुख्यत्वे चर्चा करणार आहोत. एक एन्युमरेशन फॉर्म आपला ब्लँक पण मी काही सर्क्युलेट केलं होतं. ब्लँक आहे इथे तुमच्याकडे आहे तुम्हाला दिलं होतं त्याच्यापैकी. हा असा ऍक्च्युली प्रिंटेडच होतं. आपले 74,50,000 जे मतदार आहेत 74,50,515 तेवढे आपण 2 प्रतीमध्ये एवढे प्रिंट करून घेतलेले आहेत. तर हे साधारणतः 1,49,00,000च्या जवळपास आपण ह्या प्रिंट काढल्या. याच्या सूचना पण असतात मागच्या बाजूला आणि इथे जो आहे तो QR कोड त्याचा फोटो त्याचे डिटेल्स हे भरून आलेले असतात मतदाराचे. जो इथे दिसतो तसाच आहे. हा एक्झॅक्ट म्हणजे आता जो बीएलओच्या हातामध्ये आपण दिलेला आहे. तर याच्यामध्ये जसं 2002 ला जर मतदार असेल तो व्यक्ती तर त्याचं स्वतःच इथं तपशील भरू शकतो. आता हा उदाहरण जर आपण बघायला घेतलं हा व्यक्ती जर असेल तर वडील जे होते वडिलांच्या अनुषंगाने आपण मॅपिंग करतो. वडील 2002 मध्ये मतदार होते. जर वडिलांचा फॉर्म असेल तर ते डायरेक्टली इथं भरतील सेल्फ मॅपिंग मध्ये. जो इथे ब्लँक असेल हा फॉर्म मध्ये इथे सेल्फ मॅपिंग मध्ये भरतील आणि इथं जे आहे ते बाकीचे डिटेल्स भरतील. या फॉर्म मध्ये काही कंपल्सरी फील्ड भरायला लागतात. त्या कोणत्या आहेत ते थोडक्यात सांगतो. परंतु एन्युमरेशन फॉर्म जेव्हा आता बीएलओनी मॅपिंग केलंय तर त्यांनी 58% 59% तर मतदारसंघाने वेगवेगळ्या फिगर आहेत. तर त्याच्यानुसार बीएलओ आता हे भरू शकतात आणि इथे मतदाराची स्वाक्षरी खाली तर बीएलओची स्वाक्षरी. अशा पद्धतीनं सिंपल एन्युमरेशन फॉर्म असतो. याच्यामध्ये थोडीफार काही जर सुधारणा करायची असेल तर ते बीएलओ करू शकतात. त्याच पद्धतीनं आपण फोटोही मागतो तो दिला नाही तर जुना जो आहे तो कायम राहतो.
फोटोमध्ये थोडाफार बदल असेल, 10-20 वर्षापूर्वीचा फोटो असेल, तर तो बदल करून मग इथे त्या पद्धतीनं इथं नवीन फोटो पण आपल्याला घेता येतो. तर ही आहे ती मोठी एक्सरसाइज आणि आपल्याकडे ठाण्यामध्ये विशेषतः हे थोडं चॅलेंजिंग असतं. कारण आपल्याकडे 18 विधानसभा मतदारसंघ आहेत, 6 महापालिका आहेत, 2 नगरपालिका, 2 नगरपंचायत, ग्रामीणचाही मोठा भाग इथं आहे. आणि 2002च्या तुलनेमध्ये जर आपण बघितलं तर 2002 मध्ये ठाणे पालघर जिल्हा एकत्र होता. एकूण 13 मतदारसंघ होते. पण ठाण्याचे जे मतदारसंघ होते, म्हणजे आजचा जिल्हा जर घेतला आपण, आज जो अस्तित्वात आहे 2014 नंतर आलेला, तर तेव्हा 8 मतदारसंघ होते. आज 800 आपल्याकडे 18 मतदारसंघ झालेले आहेत. मतदारांच्या संख्येमध्येही लक्षणीय वाढ झालेली आहे. 2002 मध्ये साधारणतः 39 लक्षाच्या जवळपास मतदार होते आणि आज रोजी 74,50,515 जी आपण डेट फ्रीज केली आहे, म्हणजे साधारणतः 75 लक्षापर्यंत आपले मतदार वाढलेले आहेत. तर ही लक्षणीय मोठी वाढ आहे. खूप झपाट्याने आपल्याकडे लोकसंख्या वाढलेली आहे. स्थलांतरण होऊन आलेले राज्यातील आणि राज्याबाहेरचे मतदार आपल्याकडे आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला या सर्व मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे. जे मतदारांपर्यंत पोहोचण्याकरिता मुख्यत्वे सहकार्य लागतं, तर ते आहे की राजकीय पक्षांचे जे BLAs असतात, बूथ लेवल एजंट. तर आपण एका मतदार यादी भागासाठी जसा एक बूथ लेवल ऑफिसर असतो, तसा राजकीय पक्षांनी एक BLA द्यावा असं आपण आवाहन केलं होतं आणि त्या अनुषंगाने राजकीय पक्षाचेही आपल्याकडे साधारणतः 11,500 पेक्षा जास्त विविध पक्षांचे BLA झालेले आहेत. एका यादी भागामध्ये इथले जे काही पक्ष आहेत, ते सर्वच पक्ष तिथे एक एक BLA देऊ शकतात. तर त्या अनुषंगाने BLA राजकीय पक्षांनी दिले आहे. दुसरं महत्वाचं सहकार्य लागतं ते आहे मीडियाचं. कारण जी प्रचार प्रसिद्धी आहे, मतदारांपर्यंत जी माहिती द्यायची आहे, तर ती जेव्हा न्यूजमध्ये मतदार बघतात तेव्हा त्यांनाही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे. त्यामुळं तेही BLOला सहकार्य करतात. त्याच पद्धतीनं समोर येऊन स्वतःही मॅपिंग करण्याबाबत आणि इन्युमरेशन फॉर्म भरून देण्याबाबत, ते दोन्ही बाबतीत ते स्वतः जागरूक असतील तर तिथं विचारणा करतात आणि त्या अनुषंगाने जास्त त्याच्यामध्ये काम होऊ शकतं. याच पद्धतीनं प्रशासनाला जे आवश्यक सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार आपण करतोय. आपल्याकडे सर्वप्रथमच महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हे ॲडिशनल DO म्हणून अपॉइंट केलेले आहेत. त्यांना त्यांचं जो कार्यक्षेत्र आहे महापालिकेचं, तर त्या बाबतीमध्ये आपण काम करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि काही 1-1.5 महिन्यापासून ते काम त्याच्यामध्ये बघतायत. त्यामुळं तोही इन्व्हॉल्वमेंट चांगल्या पद्धतीनं वाढलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपलं हे काम आता सुरू आहे. आणखीन काही स्लाइड्स आणखीन बाकी आहेत. त्या स्लाइड्सची माहिती आपल्याला थोडक्यात देऊन त्याच्यानंतर परत एकदा मी थोड्या आणखीन काही ओव्हरऑल समअप करतो आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर घेऊ. आता हा फॉर्म जर बघितला आपण तर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर स्वतःच मॅपिंग केलं असेल तर स्तंभ 1 मध्ये BLO माहिती भरणार आहे आणि प्रोजेनी आई वडिलांचं मॅपिंग असेल तर ते प्रोजेनीच्या स्तंभामध्ये भरलेलं आहे. खालचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मतदाराचं तपशील भरले जाणार आहे. फोटो जर त्याला गरजेचा असेल चेंज करायचा तर तो स्वतःचा फोटो देईल किंवा आमचा BLO त्या BLO ऍपमध्ये फोटो घेणार आहे. त्या इन्युमरेशन फॉर्म भरून झाल्यानंतर मतदार त्याची स्वाक्षरी करणार आहे किंवा त्याच्या कुटुंबातील जो प्रौढ सदस्य असेल त्याची स्वाक्षरी किंवा त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा तसा BLO घ्यायचा आहे आणि खाली BLO ची स्वाक्षरी असणार आहे. याच्यावर जाता मागची स्लाइड. आता यामध्ये समजा BLO हाऊस फिरत असताना त्याला सेल्फ प्रोजेनी किंवा सेल्फ मॅपिंग किंवा प्रोजेनी मॅपिंग नातेवाईकाची माहिती समजा उपलब्ध झाली नाही एखाद्या मतदाराकडे, तर BLO त्याला त्याचा 2002 मधला वास्तव्याचा तपशील विचारेल. 2002 मध्ये त्याचं वास्तव्य कुठं होतं. त्याने समजा एखाद्या जिल्ह्याचं नाव सांगितलं किंवा मतदारसंघाचं नाव सांगितलं, एखाद्या ठिकाणाचं नाव सांगितलं, तर ECIच्या लिंकवर जाऊन आमचा BLO तो तपशील चेक करेल. त्याला समजा त्या मतदाराचा स्वतःचा किंवा त्याच्या आई वडिलांचा जर तपशील मिळाला तर BLO आमचा त्या फॉर्म मध्ये ती माहिती भरेल आणि त्याला ते मॅपिंग करून टाकणार आहे. समजा त्याला काहीच तपशील मिळाला नाही मागील ESIचा, तरी सुद्धा जो इन्युमरेशन फॉर्म त्या मतदाराला दिलेला आहे तो त्या मतदाराची स्वाक्षरी घेईल किंवा त्याच्या घरातील जो प्रौढ सदस्य असेल त्याची स्वाक्षरी असेल किंवा अंगठ्याचा तसा असेल, पण तो इन्युमरेशन फॉर्म परत तो भरून घ्यावाच लागणार आहे BLOला. आपल्या मार्फत एक सगळ्यांना विनंती करावी लागेल
की इन्युमरेशन फॉर्म मतदाराला मिळाला तर कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी तो भरून म्हणजे त्याचं 2002 मध्ये मॅपिंग होऊ दे अगर न होऊ दे, एकदा इन्युमरेशन फॉर्म त्या मतदाराला मिळाला तर त्या मतदाराची जबाबदारी आहे की त्यांनी तो सही करायचा. तो नसेल तर त्याच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती प्रौढ व्यक्ती सही करेल किंवा आपल्याला कसा देईल आणि तो फॉर्म जो आहे तो कंपल्सरी बीएलओ कडे हँडओव्हर झालाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, ईसीआयच्या इन्स्ट्रक्शन अशा आहेत की जे इन्युमरेशन फॉर्म परत येतील बीएलओ कडे ते सगळे इन्युमरेशन फॉर्मचे जे मतदार आहेत ते आपल्या प्रारूप यादीमध्ये समाविष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला एक महत्वाची जबाबदारी सगळ्यांना पार पाडायची आहे की इन्युमरेशन फॉर्म हे जास्तीत जास्त मतदारांच्या आपल्याकडे परत येतील यासाठी आपण सगळ्यांनी मतदारांना आवाहन करायचं आहे. आता इन्युमरेशन फॉर्म 2 प्रती बीएलओ देणार आहे. एक प्रत तो मतदाराला देईल आणि दुसऱ्या प्रतीवर तो स्वाक्षरी म्हणून पोस्ट त्याची देणार आहे. दुसरं ज्यांचे मॅपिंग झालेले नाही किंवा मॅपिंग होऊन सुद्धा काही विसंगती आहे म्हणजे एकदम चुकीचं मॅपिंग झालं असेल किंवा काही तपशिलांमध्ये तफावत असेल तर अशा सुद्धा मतदारांची ईआरओ ना हिअरिंग घ्यावी लागणार आहे. तर बीएलओ हाऊस मध्ये याची सुद्धा माहिती संबंधित मतदाराला देणार आहे की हिअरिंगची प्रोसिजर काय असणार आहे आणि त्यासाठी काय काय कागदपत्र त्यांना दाखल करायचे आहे. ज्यांचे इन्युमरेशन फॉर्म परत मिळणार नाही अशा मतदारांची अबसेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लिकेट या प्रवर्गामध्ये ते यादी तयार करतील बीएलओ. त्यांची यादी ते राजकीय पक्षांचे जे बीएलए आहेत त्यांनाही देतील आणि ती यादी प्रसिद्ध पण केली जाईल त्यांच्या ऑफिसच्या नोटीस बोर्डवर. आणि हे मतदार जे आहेत ते वगळले जाणार आहेत जे आढळ झाले नाही, शिफ्टेड आहेत किंवा डेड आहेत, डुप्लिकेट आहेत त्यांची. आता जे इन्युमरेशन फॉर्म जे द्यायचे नेक्स्ट इन्युमरेशन फॉर्म जे बीएलओ देणार आहे त्याच्यामध्ये बीएलओ स्वतःच वर्गीकरण असं केलेलं आहे. जे मॅप झालेले आहेत ते मॅप इलेक्ट्रो म्हणून असणार आहेत आणि जे मॅप आहेत परंतु काही विसंगती आहे म्हणजे नाव, लिंग, वय इत्यादीमध्ये तफावत आहे, वयाच्या बाबतीत तफावत आहे, नातेसंबंधाच्या बाबतीत तफावत आहे किंवा एकाच व्यक्तीशी जास्त मॅपिंग प्रोजेक्ट झालेला आहे किंवा पालकांच्या तपशिलामध्ये जर काही तफावत असेल तर त्या लॉजिकल इरर आपण ज्याला म्हणतो त्याचे सुद्धा हिअरिंग आपल्या ईआरओने घ्यायचं आहे. आता ज्या मतदारांचं मॅपिंग झालेलं नाही तर त्या मतदारांचं हिअरिंगच्या ज्यावेळेस म्हणजे दावे व हरकती दाखल झाल्यानंतर ज्यावेळेस सुनावणीची नोटीस त्यांना जाईल त्यावेळेस त्यांनी काय काय कागदपत्र द्यायचे त्याचं डिटेल आपण पुढे देणार आहोत. आता 29 जुलै पर्यंत जे ईआरओ कडे 6 नंबर, 7 नंबर, 8 नंबरचे फॉर्म जे जमा होतील म्हणजे 6 नंबर नाव समाविष्ट करण्यासाठी, 7 नंबर वगळण्यासाठी आणि 8 नंबर आहे एक करेक्शन किंवा स्थलांतरितसाठी. तर जे काही फॉर्म जमा होतील ते 5-8 नंतर आपले जे मतदार नोंदणी अधिकारी आहेत ते त्याच्यावर डिसिजन घेणार आहेत. आणि जे अबसेंट, शिफ्टेड जे काही आढळलेले आहेत त्याच्या याद्या आपण ईआरओच्या ऑफिसवर असतील किंवा मनपा कार्यालय आहेत, आता पंचायत समिती कार्यालय आहेत, डीईओची वेबसाईट आहे, सीईओची वेबसाईट आहे तर त्या तिथं प्रसिद्ध केली जाणार आहे. नेक्स्ट आता जे दाव्या हरकती जो कालावधी आहे आता आपली प्रारूप मतदार यादी 5-8 ला प्रसिद्ध होणार आहे त्याच्यानंतर आपला दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी सुरू होणार आहे म्हणजे 5 ऑगस्ट पासून ते 4 सप्टेंबर पर्यंतचा हा कालावधी आहे. या कालावधीमध्ये दर आठवड्याला मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे जे काही फॉर्म येतील तर त्या फॉर्मची यादी मतदार नोंदणी अधिकारी तयार करतील. ती यादी कशी तयार करणार आहे तर फॉर्म 6 जेवढेही जमा झालेले आहेत त्यांच्याकडे तर त्याची यादी नमुना 9 मध्ये ते तयार करतील. फॉर्म 7 म्हणजे वगळणीसाठी जेवढे फॉर्म त्यांच्याकडे आलेले आहेत त्याची यादी नमुना 10 मध्ये तयार करतील. फॉर्म 8 जो दुरुस्तीसाठी असेल तर त्याची नमुना 11 मध्ये, स्थलांतरित साठी म्हणजे एकाच मतदारसंघामध्ये स्थलांतरित होत असेल तर नमुना 11A मध्ये आणि एसीच्या बाहेर जर स्थलांतरित होत असेल तर नमुना 11B मध्ये ते यादी तयार करतील आणि ह्या याद्या दर आठवड्याला ते पॉलिटिकल पार्टीला देतील, त्यांच्या बीएलएला देतील आणि त्याची प्रसिद्ध पण करतील. ह्या याद्या ह्याच्यासाठी प्रसिद्ध करायच्या की ते लोकांना माहिती व्हावं की एवढे एवढे लोकांचे फॉर्म आलेले आहेत त्याच्यामध्ये कुणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर त्या बाबतीत ते सुनावणीच्या वेळेला हरकत घेऊ शकतात. आणि म्हणजे चुकीचे डिलिशन्स होऊ नये आणि चुकीचे ऍडिशन सुद्धा होऊ नये तर याकरिता या ह्याच्यामध्ये आपण प्रसिद्धी देतो की सर्व पक्ष असतील, नागरिक असतील, तिथली मीडिया असेल तर यांना हे आपण अवेलेबल करून देतो.
त्याच्यावरती जर चुकीचं फॉर्म 6 भरले असतील तर तेही ऑब्जेक्शन देऊ शकता की हे मतदार इथले नाहीयेत, किंवा डिलिशन जर फॉर्म आले असतील तर तेही तुम्ही म्हणजे कोणीही सांगू शकतो की याच्यामध्ये चुकीचे फॉर्म्स आहेत भरलेले आहेत. हा डिक्लेरेशन फॉर्म आहे. पूर्वी फक्त काय व्हायचं की 6 नंबरचा फॉर्म आणि त्याच्यासोबत रहिवास किंवा वयाचा पुरावा जोडून आपण 6 नंबरचे फॉर्म द्यायचो. पण आतापासून डिक्लेरेशन फॉर्म हा कंपल्सरी आहे. म्हणजे फक्त 6 नंबर भरला जायला पाहिजे. 6 नंबर सोबत आणि 8 नंबर फॉर्म सोबत हे डिक्लेरेशन त्या मतदाराला कंपल्सरी द्यायचं आहे. थोडक्यात हा डिक्लेरेशन फॉर्म जो आहे तर त्याचं महत्व हेच आहे की तुमचे घरामधील आई, वडील, आजी, आजोबा, दोन्हीकडचे आजी आजोबा, आईकडचे असतील, वडिलाकडचे असतील, याच्यापैकी कोण मतदार यादीमध्ये अगोदरच्या कुठल्या भागामध्ये आहे एवढं त्याला सिद्ध करायला लागेल. अगोदर जे होते की एक इंडिपेंडेंट मतदार आहे, त्याचं स्वतःच आयडी कार्ड आहे, तो स्वतः जायचा आणि तो नाव एनरोल करायचा. परंतु आता जे आहे की तुम्हाला तुमच्या पूर्वजांचं जे आहे की तुम्हाला पुरावा त्याच्यामध्ये द्यावा लागेल, किंवा त्यांचं मतदार यादीमधलं नाव कुठे आहे ते सांगायला लागेल. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे. जे आपण ज्यांची सुनावणी ERO घेणार आहेत, तर त्यांनी सुनावणी 2 प्रकारच्या मतदारांच्या होतील. ज्यांचं मॅपिंग झालेलं नाही अशा मतदारांची, आणि ज्यांचं लॉजिकल एरर काय आहे अशा मतदारांच्या हिअरिंग होणार आहे. तर आता ते हिअरिंगच्या वेळेला त्यांनी जे काही पुरावे द्यायचे आहेत, तर ते कुणी कुठला पुरावा द्यायचा आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी आहे. त्या मतदाराचा जन्म भारतात 1/7/1987 पूर्वी झाला असेल तर त्यांनी फक्त स्वतःच्या जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा, जी सोबतची यादी मी थोड्या वेळाने दाखवते, त्या यादीतला कोणताही एक पुरावा त्या मतदारांनी सादर करायचा आहे. जर त्या मतदाराचा भारतात 1/7/1987 तर ते 2/12/2004 या कालावधीमध्ये जन्म झाला असेल तर त्यांनी स्वतःच्या जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा पुरावा, आणि वडील किंवा आई यांच्यापैकी कोणाच्याही एक जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा पुरावा त्यांनी द्यायचा आहे. थोडक्यात काय, तर 1/7/87 ते 2004 म्हणजे 2/12/2004 या कालावधीमध्ये जर त्या मतदाराचा भारतामध्ये जन्म झाला असेल तर त्यांनी स्वतःचा पुरावा द्यायचा आहे. शिवाय आई किंवा वडील दोघांपैकी कुणाचा एकाचा पुरावा त्यांनी देणं गरजेचं आहे. जन्म जर त्याचा भारतात जर त्याचा जन्म 2/12/2004 नंतर झाला असेल तर इथं मात्र त्यानं स्वतःचा जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा पुरावा द्यायचा आहे. वडिलांचा जन्मतारीख किंवा जन्मस्थळ सिद्ध करणारा पुरावा द्यायचा आहे. आईचा जन्मस्थळ किंवा जन्म तारीख सिद्ध करणारा पुरावा द्यायचा आहे. थोडक्यात काय, स्वतःचा, आईचा आणि वडिलांचा तिघांचाही पुरावा त्यांनी देणं कंपल्सरी आहे. जर त्याच्या पालकापैकी कोणी भारतीय नागरिक नसेल तर त्याच्या जन्माच्या वेळी त्याच्या पालकांचा वैध पासपोर्ट व व्हिसाची प्रत त्यांनी सादर करायची आहे. जर जन्म भारताबाहेर झाला आहे, परदेशातील भारतीय दूतावासाने जारी केलेला जन्म नोंदणीचा पुरावा त्यांनी जोडायचा आहे. आणि जर नोंदणी किंवा नागरिकीकरणाद्वारे भारतीय नागरिकत्व त्याला प्राप्त झालं असेल तर नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र त्यांनी जोडणं कंपल्सरी आहे. हे त्यांनी द्यायचं आहे. आता त्याच्या सोबत आपण पुराव्याची लिस्ट दिलेली आहे. हे जे 12 दिलेले आहेत, 12 पैकी आधार कार्ड फक्त ओळखीचा पुरावा आहे, तो नागरिकत्व सिद्ध करणारा पुरावा नाही. त्यामुळं आधार कंपल्सरी म्हणजे ते असं नागरिककरण सिद्ध करण्यासाठी ग्राह्य धरला जाणार नाही. वरचे जे 11 पुरावे दिलेले आहेत त्यापैकी कोणताही एक पुरावा त्यांनी हिअरिंगच्या वेळेला मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे द्यायचा. हे 12 जी कागदपत्र आहेत याबाबत माझी सर्व पत्रकार बांधवांना विनंती असेल की याच्यात एक आपण थोडी प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून लोक यापैकी पुरावा देतील. अदरवाईज काय की याला सोडून लोकांनी दिले तर BLO ना सांगायला येईल की नाही या 12 यादीमधला आपण द्यावा. तर त्यामुळे ही 12 यादी जी आहेत ओळखपत्रांची जी 12 यादी आहे त्याच्यापैकी त्यांनी मतदारांनी द्यावा, याबाबत आपण थोडी प्रचार प्रसिद्धी याला द्यावी. आता इथं आपण मगाशी सरांनी जसं सांगितलंय की प्रत्येक राजकीय पक्षाने मतदान केंद्र निहाय BLM बूथ लेवल एजंट ज्याला आपण म्हणतो की जो BLO सोबत काम करणार आहे त्या मतदार यादीच्या संदर्भात, तर त्यांची नियुक्ती त्यांनी केलेली आहे. आपण जर बघितलं तर पूर्ण जिल्ह्यामध्ये
11,269 एवढे BLA आजपर्यंत पॉलिटिकल पार्टीनी केंद्र वाईज अपॉइंट केलेले आहेत. पक्षनिहाय पण संख्या दिलेली आहे की कुठल्या पक्षाने किती BLA अपॉइंट केलेले आहेत. तर यामध्ये सुद्धा सकाळी आपली राजकीय पक्षांची मीटिंग घेऊन माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी सरांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत की इतर ज्यांनी नियुक्ती केलेली नाही तर त्यांनी या 2 दिवसामध्ये सर्व केंद्रावर BLA ची नियुक्ती होईल. तर त्यांचा सुरुवातीपासून जर मतदार यादीच्या कामामध्ये सहभाग असेल तर ती मतदार यादीच्या बाबतीत सगळ्या ज्या काही शंका असतील त्यांच्या किंवा त्यांना जी काही माहिती आहे BLA मार्फत त्या त्या राजकीय पक्षांना उपलब्ध होऊ शकते. आपल्याकडून पण असं आव्हान आपण सगळ्यांना करावं. थँक्यू. आता मी एक संक्षिप्त स्वरूपामध्ये काही बुलेट पॉइंट काही रिपीट होतील, पण थोडक्यात जो एक गोषवार आहे तो सांगतो. सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत. आज ते इथं आले. भारत निवडणूक आयोगाच्या दिलेल्या निर्देशाप्रमाणे ठाणे जिल्ह्यामध्ये SIR प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. एन्युमरेशन फॉर्म प्रिंटिंग, जो एन्युमरेशन फॉर्म आपण बघितला त्याची प्रिंटिंग आपली पूर्ण झालेली आहे. 2-3 दिवसापूर्वीच आपलं 100% प्रिंटिंग झाली आहे. प्रत्येक एन्युमरेशन फॉर्म हा 2 प्रतीमध्ये आपण प्रिंट आउट करतो आणि तो BLOंकडे आपण सुपूर्द करतो. BLOंकडे एन्युमरेशन फॉर्म गेल्यानंतर ते चेक करून घेतात आणि प्रत्येक मतदाराचा एन्युमरेशन फॉर्म तो असणं अपेक्षित आहे. त्या पद्धतीने एन्युमरेशन फॉर्म प्रिंटिंग ज्या 2 प्रतीमध्ये झालेल्या आहे त्यापैकी एक प्रत जी आहे ती BLO मतदाराकडे ठेवतात आणि एक प्रत जी आहे तर ती जे डिटेल्स आपण आता चर्चा केली तर त्या पद्धतीने ते भरून घेतले जातात. आपल्याकडे 6,894 मतदान केंद्र आहेत. सर्व ठिकाणी BLO अपॉइंट आहेत. 18 ERO आहेत म्हणजे मतदार नोंदणी अधिकारी. त्याच पद्धतीने आवश्यकतेप्रमाणे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचं गॅझेटमध्ये पब्लिकेशन करून त्यांची नियुक्ती झालेली आहे. या व्यतिरिक्त जसं काही जिल्ह्यांमध्ये ज्याच्यामध्ये शहरी भाग जास्त आहे तिथले महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांची बाकी जिल्ह्यांप्रमाणे आणि ठाण्यामध्ये महापालिका सर्वात जास्त आहे. कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्त महापालिका असणारा जिल्हा हा ठाणे आहे. त्यामुळे 6 महापालिकांच्या बाबतीमध्ये तिथले अतिरिक्त आयुक्त हे अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. आज तेही इथं बैठकीला पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. आपल्याला 74,50,515 इतक्या मतदारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्या पद्धतीने पूर्ण यंत्रणेने तयारी केलेली आहे. BLOज असतील त्याच पद्धतीनं BLOला महापालिकेचे काही कर्मचारी एक असिस्टन्स म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून अशा पद्धतीनं महापालिका निहाय त्यांच्या नियुक्त्या होत आहेत आणि घरोघरी जाताना ते देखील त्यांना सहकार्य त्याच्यामध्ये करतील. 2002च्या मतदार यादीमध्ये नाव असेल तर त्या पद्धतीनं प्रोजेनी मॅपिंग सेल्फ मॅपिंग करता येते आणि 2002 नंतर जर मतदार इन्क्लूड झाला असेल तर त्या पद्धतीनं प्रोजेनी मॅपिंग कशी करायची हे आपण सांगितलेलं आहे. एकूण जो आपला कालावधी SIRचा आहे तर त्यामध्ये 29 जुलैपर्यंत 30 जून ते 29 जुलैपर्यंत आपल्याला जी आहे BLOंच्या घरोघरी भेटी देऊन तो भरून घ्यायचा आहे. त्यानंतर 5 तारखेला आपला ड्राफ्ट रोल प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी त्याच्यामध्ये होईल. हरकती आणि दावे दाखल करण्याकरिता 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर हा कालावधी असणार आहे आणि या नोटीस देणे आणि ते निकाली काढणे हे 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. 7 ऑक्टोबरला 7/10/2026 आपला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये आपल्या SIRच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये देखील पिटिशन झालं होतं आणि सुप्रीम कोर्टाने देखील प्रक्रियेला वैध मानून काही सूचना केल्या होत्या. त्या पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे प्रक्रिया करत आहे. त्या अनुषंगाने आपण जर बघितलं तर यापूर्वी 8 वेळा SIRची प्रक्रिया झाली होती. 2002 नंतर आता होत आहे. 2002 पर्यंत 8 वेळा SIR झालं होतं आणि आता जी SIR आहे तर ती देखील त्या पद्धतीनं एक्झॉस्टिव्ह पद्धतीनं होत आहे. सगळ्यात महत्त्वाचं मी सर्व पत्रकार बांधवांना विनंती करेल की हे आपण आपली ह्याच्यामध्ये इन्क्लूड करावं आजच्या प्रेस नोटमध्ये किंवा
याच्यामध्ये जेव्हा आपण डिजिटलमध्ये घेत आहे तर जे घोषवाक्य आहे किंवा अ, अ, निवडणूक आयोगाचं यावेळेसचं ब्रीदवाक्य आहे तर त्यामध्ये नो इलिजिबल सिटीजन इज लेफ्ट आउट अँड नो इनइलिजिबल पर्सन इज इन्क्लुडेड. रिपीट करतो मी. नो इलिजिबल सिटीजन इज लेफ्ट आउट. नो इनइलिजिबल पर्सन इज इन्क्लुडेड. इनएलिजिबल हा सिटीजन असू शकत नाही म्हणून तुम्ही बघताल की इलिजिबल सिटीजन आणि इनइलिजिबल पर्सन म्हणजेच कोणताही पात्र नागरिक याचं समावेश करणे राहणार नाही आणि मतदार यादीमध्ये कोणत्याही अपात्र व्यक्तीचा समावेश होणार नाही. हे घोषवाक्य आपलं आहे. त्यामुळं जो आपला भारतीय नागरिक आहे तो प्रत्येकजण आपल्या या मतदार यादीमध्ये असायला पाहिजे आणि कोणताही अपात्र व्यक्ती हा मतदार यादीमध्ये असणं अपेक्षित नाहीये. हा याचा आपला मोटो आहे आणि वाढतं शहरीकरण, नागरीकरण, जे स्थलांतरित पॉप्युलेशन आहे तर त्या पद्धतीनं ते योग्य मतदार यादी आपली जी लोकशाहीसाठी आवश्यक असते. कारण कोणतीही निवडणूक असेल तर त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आणि सुरुवात जिथून होते तर ती मतदार यादी आहे. त्या अनुषंगाने आपल्या प्युरिफिकेशन ऑफ इलेक्टोरल रोल सुद्धा याच्यामध्ये साध्य होईल आणि त्या पद्धतीनं आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः जी वाढलेली लोकसंख्या आहे तर त्या अनुषंगाने ही SIR ची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे. त्याच पद्धतीनं यामध्ये कोणाची दावे असतील, हरकती असतील त्यालाही व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे. तिथे अरुणकडे आहे. त्यांच्या विरुद्ध जर काही कोणाला दावे, हरकती असतील तर ते जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझ्याकडे येतात. मी निकाल दिल्यानंतर माझ्या निर्णयाच्या विरुद्ध जरी कोणाला काही आणखीन अपील करायचं असेल तर ती देखील प्रोव्हिजन आहे. ते माननीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ते दाखल करू शकतात. आपली जी सर्व तयारी आहे त्या पद्धतीनं आपण केलेली आहे. त्याच पद्धतीनं सर्व महापालिका असतील, चीफ ऑफिसर्स असतील, तहसीलदार असतील, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद असेल तर विविध यंत्रणेचं आपण याच्यामध्ये सहकार्य घेतलेलं आहे. आपल्याकडे हाऊसिंग सोसायटीज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळं DDR असतील, त्यांचे क्षेत्रीय अधिकारी असतील, असं जिल्हा प्रशासन म्हणून एकत्रितपणे समन्वयाने काम करण्यासाठी पूर्णपणे नियोजन केलेलं आहे आणि आपण कामाला SIRच्या सुरुवात केली. त्याच्यामध्ये आपण मॅपिंग जी आकडेवारी केली त्याच्यामध्ये आता ठाणे, कल्याण वगैरे एज्युकेटेड लोक आहेत पण याच्यामध्ये आदिवासी भागामध्ये जो भाग आहे त्यामध्ये 81% पॉईंट 44% मॅपिंग झालं आहे. ते कसं शक्य झालं तर इथे होऊ शकलं ना तिकडे एवढं चांगल्या प्रमाणात ते कारण काय आधी पण झाली आहे कुठे कुठे एवढी जास्त झाली. त्यांची म्हणजे आदिवासी भागामध्ये पुन्हा ते चांगले गोष्ट आहे. ते कशा पद्धतीने गेलं ते पण दोन तीन मुख्य कारण याच्यामध्ये आहे की आपण जर ओव्हरऑल महाराष्ट्राच्या बाबतीत बघितलं किंवा इतर राज्य बघितलं जिथं ग्रामीण भाग जास्त आहे तिथं मॅपिंगची टक्केवारी चांगली आहे. आता जर आपण गडचिरोली जिल्हा घेतला, सिंधुदुर्ग घेतला किंवा आणखीन बाकी काही जिल्हे उदाहरणादाखल मी सांगतो तर तिथे शहरीकरण कमी झालेलं आहे. अशा जिल्ह्यांमध्ये मॅपिंगचं टक्केवारी जास्त आहे. आपल्याकडे 2002च्या तुलनेत आता काय मॅपिंग करतोय ते आपण 2002च्या तुलनेमध्ये करतो. त्यामुळं आपले 39 लाख मतदार आणि आजचे 74 लाख मतदार म्हणजे साधारणतः 35 लाखापर्यंत मतदार जी आहेत ती वाढलेली आहे आणि मॅक्झिमम जिल्ह्यांच्या बाबतीमध्ये अशी परिस्थिती इतक्या संख्येने मतदार वाढलेले नाहीये. तर तो एक महत्त्वाचा भाग आहे की इतके वाढलेले जे मतदार आहेत त्यांचं मॅपिंग जेव्हा आपण करायला जातो त्यांचे डिटेल्स त्यांच्याकडे नसतात. BLOनी विचारल्यानंतर काही डिटेल्स ते सांगू शकत नाहीत आणि त्यामुळं काही ठिकाणी मॅपिंग राहतात. दुसरं आहे की आपल्याकडे शहरी भागामध्ये बऱ्याच ठिकाणी मतदार मिळत नाहीत असं होतं. जेव्हा BLO 2-3 वेळा त्यांच्याकडे जातात तर काही वेळेला ते सुट्टीवर असतात किंवा तिथून स्थलांतरित झालेले असतात. आपल्याकडे रिडेव्हलपमेंटच्याही सोसायटीज बऱ्याचशा आहेत. तर त्यामुळं मतदार तिथे सापडून येत नाहीत. आपल्याकडे काही प्रोजेक्ट्स असतील तर तिथे लँड ॲक्विजिशनचे तर तिथले मतदार स्थलांतरित झालेले असतात.
बिल्डिंग डिमॉलिश केलेली असते आणि तिथले मतदार वेगवेगळ्या ठिकाणी नातेवाईकांकडे गेलेले असतात किंवा भाड्यानं कुठेतरी राहत असतात. तर अशी काही आव्हानं आपल्यासमोर आहेत आणि त्या अनुषंगानं आपण BLA जे आहेत त्यांना आपण जास्त आव्हान करतो. कारण तो BLA तिथला स्थानिक मतदार असतो. तो जरी राजकीय पक्षाचा असेल आणि साधारणतः एका यादी भागामध्ये समजा 3-4 पक्षांनी जर BLAs दिले, तर प्रत्येकजण म्हणजे आपापले मतदार असतील, तिथले लोकं असतील, त्यांना कव्हर करण्यासाठी BLOंना सांगतात, की हे मतदार आमचे इकडचे राहिलेले आहेत, त्यांचं मॅपिंग करा. त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केले होते आणि आता देखील 29 जुलैपर्यंत ही मॅपिंग एक्सरसाइज चालू राहणार. आता फुल फ्लेजमध्ये यंत्रणा काम करत आहे. दुसरा BLOंचाही आपल्याकडे थोडासा म्हणजे सुरुवातीपासून नियुक्तीमध्ये काही वेळ लागतो. कारण आपल्याकडे महापालिकेमध्ये पर्मनंट काही BLO नव्हते. काही म्हणजे जे वर्षानुवर्ष काम करतायत. ग्रामीण भागामध्ये होतं, की तिथला जो जिल्हा परिषदचा शिक्षक असेल, तो 5 वर्ष झालं, 10 वर्ष झालं तिथं शिक्षक-शिक्षिका असेल, तर ते 10 वर्ष झालं काम करतात, काही जण 5 वर्ष करतात. आपल्याकडे अपॉइंटमेंट करायला लागतात, खाजगी शाळांचे काही असतात. तर तिथेही आपण जवळपास म्हणजे सगळीकडेच आता BLO अपॉइंट केलेले आहेत. मागच्या काही महिन्यांपासून आपण याचा ड्राईव्ह घेतो. महापालिका आयुक्त महोदयांचं सगळीकडे सहकार्य असतं आणि त्या अनुषंगानं BLOंना तिथला एरिया माहीत नसल्यामुळं काही ठिकाणी घरापर्यंत जायला त्यांना अडचणी येतात. त्यामध्ये आपण जे DDR असतील आणि महापालिका यांच्यामार्फत त्यांना असिस्टन्स देऊन सहकार्य केलं. तर ही काही चॅलेंजेस आहेत त्याच्यामुळे आपलं मॅपिंगचं पर्सेंटेज संमिश्र पद्धतीनं त्याच्यामध्ये दिसतं. जसं मुरबाड मतदारसंघ असेल तर मुरबाडचा ग्रामीण भाग आणि बदलापूर नगरपालिका हे 2 आहेत. नगरपालिकेच्या बाबतीमध्ये तिथलं मॅपिंगचं कमी झालेलं आहे आणि ग्रामीण भाग आहे त्याचं मॅपिंग जास्त झालं. पण जे काही इलिजिबल मतदार असतील त्यांना आपण इथून पुढे कव्हर करू, एन्युमरेशन फॉर्म भरून घेऊ आणि त्या पद्धतीनं इलेक्टोरल रोलमध्ये इन्क्लूड करून घेऊ. तर BLNची पण आकडेवारी पाहिली की 2च पक्षाचे BLA आपल्याकडे एकदम जास्त दिसत आहेत. नाही आपण जर इतर जिल्ह्यांशी तुलना केली तर आपल्याकडे BLA चांगल्या संख्येमध्ये अपॉइंट केले आहेत. जरी कमी जास्त संख्या असेल म्हणजे इतर पक्षांची संख्या कमी जरी असेल, परंतु जवळपास सगळ्या पक्षांनी दिलेले आहेत आणि आपण वारंवार राजकीय पक्षांनाही विनंती करतोय, की जे प्रमुख पक्ष आहेत त्यांनी BLAs द्यावे. आज सकाळी पण मी काही सांगितलेलं आहे आणि पक्षांनी तयारी दाखवली आहे, की त्यामध्ये उरलेल्या ज्या ठिकाणी 0 फिगर आहेत काही पक्षांच्या, तर ते देतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. कारण BLNचा रोल इथून पुढे महत्त्वाचा आहे. घरी जाण्यापासून ते पुढे जे दावे हरकती दाखल करायचे आहेत, तर त्यामध्ये BLNचं सहकार्य BLA आवश्यक आहे. तर तुम्ही जेव्हा नवीन त्यांना मतदार नोंदणी करायची यंत्र आहे, तर तुम्ही आता नोंदणी करू शकता. 6 नंबर भरून देऊ शकतात. 6 नंबर भरून देऊ शकता. ड्रॉप दिलं होतं मध्ये. नाही, ते आता ज्यावेळेस आपलं ड्राफ्ट प्रसिद्ध होणार आहे ना 5/8ला, त्यानंतर ते सुरू होणार आहे. डिसिजन घ्यायचं. आपला जो ऑनलाईन होता, तर ज्यामध्ये फॉर्म 6 भरता येत होतं. तर आता या SIR मध्ये फॉर्म 6 भरून देऊ शकतात आणि ते BLA कडे पण देऊ शकतात. म्हणजे राजकीय पक्षाचे जे BLA आहेत. फक्त त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन गरजेचं असतं. BLA त्याच्यावर लिहून देतो, की मी हे मतदार तपासलेले आहेत आणि या भागामध्ये आणि मतदार स्वतःही BLOंकडे ते अर्ज देऊ शकतात. फक्त याच्यामध्ये जो डिक्लेरेशन फॉर्म आहे, तो ॲडिशन झालेला आहे. तो डिक्लेरेशन फॉर्म भरून देणे आणि जे मागच्या 1-1.5 वर्षामध्ये मतदार इलिजिबल झाले असतील, तर ते आपल्या फायनल रोलमध्ये इन्क्लूड होतात. आई वडिलांचं आपण याच्यावरून म्हणतो आई वडिलांचं त्यांना बाकी पुरावे देण्याची आवश्यकता. हं. 2002च्या फॉर्म दिला तरी चालतं. 2002च्या मतदार यादीमध्ये जर आई वडिलांची त्यांना काही पुरावा देण्याची गरज नसते. बरोबर. मॅपिंगच होणार ना त्यांचं. त्यांचं mapping. मॅपिंग होणार. मला वाटतं गेल्या वर्षभरामध्ये जवळपास वर्षभरामध्ये नवीन नोंदणी झालेली नाही. ते सगळे येतील आता. एकाच एक 2-2 ज्या मतदारसंघामध्ये 2-2 अनेक भागामध्ये नाव आहे. त्यांच्यासाठी काय म्हणतात तुम्ही म्हणतात की कुटुंबातलं एखाद्या व्यक्तीचं नाव असेल की 2002 मध्ये जर नसेल तो त्यांच्यासाठी काय केलं जातं? नवीन जे आहेत आणि त्यांच्या आई वडिलांचं असेल किंवा त्यांच्या आईच्या ग्रँडफादर त्यांचं पण 2002 मध्ये नसेल. कारण की ग्रँडफादरवरून आईवरून मुलाचं त्यासाठी
म्हणजे आता असं बघताल तुम्ही 6 लोक जी आहेत त्याच्यासोबत आपण करू शकतो. एक म्हणजे आई वडील म्हणजे 2 व्यक्ती झाले. आईचे आई वडील म्हणजे आजी आजोबा मॅटर्नल साईडचे ते 2 झाले आणि वडिलाचे आई वडील असे 6 लोकांचा संधी तुम्हाला आहे मॅपिंग करताना. आणि त्याच्यापैकी जर नसेल तर मग आपले जे पुरावे आहेत तर ते द्यावे लागतात. आणि दुसरं तुम्ही म्हटलात की डबल डबल मतदार म्हणजे एक मतदार 2 यादी भागामध्ये असेल ते देखील आपल्याकडे आता डाटा आलेला आहे. तो फोटो सिमिलर एंट्रीज म्हणतो त्याला पीएससी आपण म्हणतो. तर पीएससीचा डाटा कमिशनने उपलब्ध करून दिलेला आहे. तो आपण बीएलओकडे देतोय. त्या पद्धतीनं मतदाराला आपण विचारणार की तुमचं नाव कुठे ठेवायचं. आणि ते जो मतदार सांगेल की माझं साधारणतः आता 2 मतदारसंघामध्ये वेगवेगळं असेल. कोणी म्हटलं की माझं कल्याणमध्ये आणि ठाण्यामध्ये आहे. त्या 2 पैकी मग कुठे ठेवायचं? त्या पद्धतीनं तो मतदार सांगेल. एक ठिकाणी ठेवण्यात येईल, एक ठिकाणी फॉर्म 7 त्याच्याकडून भरून घेण्यात येईल. जो लोग घर पे नहीं मिलेंगे वो क्या कर सकते हैं? ये लोग जाने के इसमें एक जो सिंप्लीफिकेशन है कि फैमिली का कोई भी अडल्ट मेंबर साइन कर सकता है. जैसे अगर घर पे हस्बैंड वर्क के लिए गए, वाइफ घर पे है या दोनों काम के लिए गए बट घर पे उनके फादर है, मतलब जैसे फैमिली में कोई 4 लोग हैं उसमें से एक कोई भी रहा तो वो 4 लोगों का एनुमरेशन. जैसे घर बंद है वो क्या मतदान केंद्र पे जाके कर सकते हैं? ते दोघंही नवरा कामाला गेलेले आहेत. हा. कोणीच नसेल हम्म. किंवा ऑनलाईन पण देऊ शकतो. नाही, त्यांचं मतदान केंद्रावरती तुमचा क्वेश्चन काय आहे आपका? हाँ, वो लोग घर पे नहीं रहेंगे, ये लोग जाने के ठीक है. वो मतदान केंद्र पे जा करके फॉर्म भरते हैं, वहाँ पे जाके नहीं, बीएलओ को कांटेक्ट करना पड़ेगा उनका. आप अगर एनुमरेशन फॉर्म भी देखेंगे ना तो यहाँ पे ऊपर पहली चीज क्या है कि नेम ऑफ बीएलओ एंड कॉन्टैक्ट नंबर. तो वो जो मतदार है उसको बात करनी पड़ेगी बीएलओ को कॉल करके कि मैं अभी फ्राइडे तक मैं अवेलेबल नहीं रहूँगा, सैटरडे को मैं अवेलेबल हूँ, तो मैं आपको कब ये एनुमरेशन फॉर्म भर के दूँ. या एक तो मतदार बीएलओ की तरफ जाएगा या बीएलओ मतदार की तरफ. और बीएलओ उस घर पे कम से कम 3 बार जाएगा. वो इलेक्शन कमीशन की गाइडलाइन. फर्स्ट टाइम जाएंगे तो अगर 60% मतदार मिल गए, उसके बाद जैसे सेकंड विजिट में 20% मिल गए, थर्ड विजिट में 10% मिल गए, तो ये 90% वैसे हो गया. बाकी मतदार जो है फिर वो हम अलग मेथड ट्राई करेंगे कि बीएलए के थ्रू या फिर बाकी किसी के थ्रू. हाँ, कांटेक्ट हो दोनों में, मतलब बीएलओ और मतदार के बीच. बीएलओ भी कॉल करते हैं सारे मतदार. ओळखपत्र दुसरं आता जसं गुन्ह्यांचं ओळखपत्र मोठं आहे आणि आताचे जे आहे ते स्मार्ट. आणि यानंतर मग ओळखपत्रामध्ये काही चेंजेस होणार का, बदल होणार का, नवीन होणार? नाही, आपली मतदार यादी जी रिवाईज होईल त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन सांगेल. आता आपण इपिक हा घेतो, इलेक्टरल फोटो आयडेंटिटी कार्ड. परंतु कोणतंही मतदान जेव्हा होतं तेव्हा जी इलिजिबल मतदारांची यादी आहे त्या यादी भागासाठी तर ती आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याकडे दिली जाते. म्हणजे समजा उदाहरणार्थ पुढचं लोकसभेचं इलेक्शन असेल तर म्हणजे आता 147 मध्ये जर एखादा मतदान केंद्र असेल तर त्या मतदान केंद्रापुरती यादी दिली जाते. त्यामुळे तुमच्याकडे इपिक आहे किंवा नाही याच्यापेक्षा तुमचं त्या यादी भागामध्ये नाव आहे की नाही हे महत्वाचं असतं. एकच मिनिट, फक्त माझी एकच शेवटची विनंती आहे सगळ्यांना. म्हणजे मगाशी सर जसं म्हटले की ठाण्यामध्ये काम करणं खूप कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्या मार्फत सगळ्यांना विनंती करा की इन्युमरेशन फॉर्म परत आले पाहिजेत म्हणून. ते वाटप पण झालं पाहिजे, ते परत पण आले पाहिजेत. त्यामुळे लोकांना, नागरिकांना एक विनंती आहे की बीएलओ, समजा बीएलओच्या 3 व्हिजिट आहेत, 3 व्हिजिट करून सुद्धा जर ते अवेलेबल नाही झाले तर त्यांनी पर्सनली बीएलओला कॉन्टॅक्ट करावा किंवा ऑनलाईन पद्धतीने भरावा. पण कसल्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक मतदाराचा इन्युमरेशन फॉर्म बीएलओकडे परत आला पाहिजे. याबाबत मात्र सगळ्यांनी आवाहन करा. त्यांचं नाव मतदार यादीमध्ये ड्राफ्टमध्ये पब्लिश. याच्यात एक चांगली गोष्ट आहे की बीएलओचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर त्या फॉर्मवर असणार आहे. बऱ्याचदा लोकांना ही शंका येते की आम्ही कोणाला कॉन्टॅक्ट करू, काय झालं, पॅनिक होतात. त्याचा सोपा मार्ग त्यांचा नंबर आहे.
तो एक आपण आपल्या मार्फत थोडा हायलाइट करू. आणि माझी आपल्या सगळ्यांनाही विनंती असेल, आपलं आणि आपल्या कुटुंबाचे करून घ्यावं. आम्ही पत्रकार जे येतात आमच्याकडे त्यांचा डाटा ठेवलेला आहे. माझं नाव 2 मतदारसंघ, 3 मतदारसंघ. एक आपण 2 ठिकाणी फॉर्म 7 भरून द्यावा. मतदार एकच करते, पण 3 ठिकाणी नाव आहे. एक ठिकाणी ठेवून बाकी कमी करा. आपण यादी व्हीआयपी तयार केली आहे, त्यामध्ये आपली नाव आहे. सो मोस्टली आम्ही लक्ष ठेवू की आपली मॅपिंग व्हावं. त्या पद्धतीनं आपण आपले आणि आपल्या कुटुंबाचं, मित्रपरिवाराचे मॅपिंग आणि एन्युमरेशन फॉर्म भरून द्यावं. धन्यवाद. आणखीन एक गोष्ट, आज परिपत्रक आपण काढतोय. इथे मीडिया सेल तर तयार केलेलाच आहे. तर डेप्युटी डीओ असतील आणि डीआयओ यांच्याकडे आपल्याला कधी कोणती माहिती पाहिजे असेल, उदाहरणार्थ आता किती लोकांचं एन्युमरेशन फॉर्म भरून आले, ड्राफ्ट रोल नंतर पब्लिश झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन माहिती देऊ, पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला कधी माहिती पाहिजे असेल तर डेप्युटी डीओ यांचं कार्यालय आणि यांचं ग्राउंड फ्लोअरला कार्यालय आहे, जिल्हा माहिती अधिकारी इथे इथं आपल्याला एक डेस्क वगैरे उपलब्ध करून देण्यात येईल. आपला काही अर्ज द्यायचा असेल किंवा माहिती मागायची असेल तर तिथे आपण आल्यानंतर आपल्याला त्वरित माहिती द्यावी, अशा पद्धतीने एक परिपत्रक काढून आम्ही देत आहे. मॅडम, आपण म्हणालात की हे जे प्रपत्र दिलेलं आहे, फॉर्म भरून द्यायचं आहे, 3 वेळा तुमच्याकडे दिलेलं येणार आणि नंतर तुम्ही जाऊन तिथे द्यायचं आहे. पण आता आम्ही तर करणार प्रसार माध्यमाचं आमचं कर्तव्य आहे. पण हे जे DLL नेमलेले आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या पक्षावर असते अशा प्रकारची जनजागृती करणं गरजेचं आहे. ते तुम्ही तुमच्या मीटिंगमध्ये पण सांगू शकता की कारण महत्वाचं आहे. नाहीतर मग तुम्हाला पुन्हा आमचं नाव नाही मतदार यादीत असं व्हायचं. मॅडम BLO साहेबांचे आहेत आणि BLO राजकीय पक्षांचे आहेत. BLO साहेबांचे आहेत. ते काय करणार? काय मगाशी राजकीय पक्षांची बैठक झाली, आपल्या प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यामध्ये ही सूचना ऑलरेडी BLAs ऍक्टिव्ह झालेले आहेत राजकीय पक्षांचे. BLA म्हणजे बूथ लेवल एजंट, तो राजकीय पक्षाचा, आणि बूथ लेवल ऑफिसर हा म्हणजे शासकीय. तर त्याच्या अनुषंगानं BLA सुद्धा ऍक्टिव्ह झालेलं आहे. आणि महापालिकांचंही आता जे होर्डिंग आहेत तर ते आज तुम्हाला दिसतील काही ठिकाणी आता लावलेले आहेत, आज लावणं चालू आहे. नवी मुंबई महापालिकेने एक व्हिडिओ पण तयार केला, तोही सगळीकडे प्रसिद्ध झाला आणि त्याची चांगली सर्क्युलेशन वगैरे होत आहे. ॲडिशनल कमिशनर नवी मुंबईचे पवार साहेब त्यांनी त्याच्यामध्ये तो आता तयार करून सर्क्युलेट केला होता, त्याचं चांगलं हे होत आहे. आणि सर्वच आता ॲडिशनल कमिशनर जे आहेत, मुख्यत्वे KDMC कडे आपल्याकडे 4 मतदारसंघ आहेत, ठाण्याकडे 3.5 मतदारसंघ जवळपास येतात, नवी मुंबईकडे 2, भिवंडीकडे 2, उल्हासनगरकडे 1, मीरा भाईंदरकडे साधारणतः 1.5, अशा पद्धतीने मतदारसंघ मुख्यत्वे अर्बन जे आहेत. तर सर्व महापालिका आजपासून ते प्रचार प्रसिद्धी देत आहेत.